नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वेंकू महाराज आणि शकुंतला मोठ्या बाईंना घरी घेऊन आलेले असतात. वेंकू महाराज नारायणीला मोठ्या बाईंसमोर उभं करत म्हणतात की वहिनी जरा बघा हिच्याकडे, समजा काही अघटित घडलं असतं तर या नारायणीला काय सांगणार होतो मी, छोट्या अधोक्षजला कसं समजावणार होतो मी, दादाला कसं उत्तर देणार होतो. आणि चिडून म्हणतात की काय आहे हे वहिनी सगळं. मोठ्या बाई रडत म्हणतात की भाऊजी यांना काय उत्तर द्यायचं, ते साधं माझं तोंड देखील बघायला तयार नाहीत. मी घरात आले, त्यांना विचारलं कुठे चाललंय, परत कधी येणार, तर मला म्हणाले तू माझ्यासाठी मेलीस म्हणून. आणि रडत म्हणतात की मी मग कशासाठी राहायचं इथे, माझा अधोक्षज मला घाबरला आहे, माझ्याजवळसुद्धा यायला तयार नाही. मी नारायणीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. तिच्या आयुष्याचं नुकसान करून ठेवलं मी, त्या नालायक माणसाशी लग्न करून दिलं मी. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो. मोठ्या बाईंचं बोलणं ऐकून तो म्हणतो की बरोबर आहे सासूबाई तुमचं, तो नालायक माणूस या घरातून निघून चालला आहे. आजपर्यंत माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी मला क्षमा करा. मी या वाड्यातून आणि नारायणीच्या आयुष्यातून निघून चाललो आहे कायमचा, असं म्हणून तो जायला लागतो. मोठ्या बाई ओरडून प्रेमनाथला म्हणतात थांबा, आणि उठून त्याच्याजवळ जात म्हणतात की तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. आणि वेंकू महाराजांकडे बघून म्हणतात की भाऊजी या माणसाला थांबवा, हा माणूस इथून कुठेही जाता कामा नये. हा माणूस जर इथून गेला तर माझ्या नारायणीचं कसं होईल. प्रेमनाथ खोटं रडत म्हणतो की कसं होईल म्हणजे सासूबाई, अहो चांगलंच होईल तिचं. नारायणी रडत आतमध्ये निघून जायला लागते. मोठ्या बाई तिला थांबवत तिच्याजवळ जातात आणि प्रेमनाथला म्हणतात की असं कसं बोलताय तुम्ही, नवऱ्याने टाकलेल्या बाईशी कोण लग्न करेल आणि समाज काय म्हणेल. प्रेमनाथ रडत म्हणतो की अहो सासूबाई, मी श्राप आहे तिच्यासाठी. तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही तिचं लग्न कंपाऊंडरशी लावून द्या. सगळेच आश्चर्याने प्रेमनाथकडे बघत असतात. मोठ्या बाई ओरडून म्हणतात की जावई बापू, माझी पोरगी पतिव्रता आहे, आम्ही चांगले संस्कार केले आहेत तिच्यावर. लग्न झालेल्या दिवसापासून तिने दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचारसुद्धा केला नाही, आणि अशी कशी करेल लग्न ती. मग प्रेमनाथ म्हणतो की नाही सासूबाई, एवढी बदनामी झाल्यानंतर मी या घरात नाही राहू शकत, मला जाऊ द्या, मला इथे राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे. मोठ्याबाई म्हणतात की नाही, तुम्ही नाही जायचं, हवं तर मी जाते, म्हणून त्या जायला लागतात. प्रेमनाथ त्यांना थांबवतो आणि म्हणतो की नाही सासूबाई, मी सगळं लपवलं, सगळ्यांना अंधारात ठेवलं, सगळी चूक माझी आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं, मीच जाणार. वेंकू महाराज चिडून म्हणतात की बास झालं, आता या घरातून कोणीही कुठेही जाणार नाही. आणि म्हणतात की बंद करा हा विषय. आणि ते नारायणीला सांगतात की नारायणी, जावई बापूची बॅग घे आणि तुमच्या खोलीत नेऊन ठेव. नारायणी प्रेमनाथच्या हातातील बॅग घ्यायला जाते. प्रेमनाथ खाली बसून हात जोडत नारायणीला म्हणतो की नारायणी, मला माफ कर, चुकलो मी खूप मोठा अपराध केला आहे तुझ्या आयुष्यात येऊन. खरं तर मला तुझ्या आयुष्यातून निघून जायचं आहे, पण आता जाता येणार नाही मला. तो उठून वेंकू महाराजांकडे जात म्हणतो की चुलत सासरे बुवा, या घरात माझी बदनामी झाली, जिथे मी स्वार्थी नालायक ठरलो तिथे मी लायक बनून दाखवेन, हे वचन देतो तुम्हाला. आणि नारायणीकडे बघून म्हणतो की नारायणीच्या पण लायक बनून दाखवेन, तोपर्यंत मी नारायणीच्या जवळसुद्धा जाणार नाही. नारायणी काहीच न बोलता बॅग घेऊन आतमध्ये जाते. मोठ्याबाई पण रडत आतमध्ये जायला लागतात. प्रेमनाथ मोठ्याबाईंना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण मोठ्याबाई आतमध्ये निघून जातात. प्रेमनाथ वेंकू महाराजांकडे बघून म्हणतो की सासरे बुवा, मला सासूबाईंची माफी मागायची आहे, मी जाऊ का, असं म्हणून तो मोठ्याबाईंच्या खोलीत जातो. इंदू आश्चर्याने हे सगळं बघत असते. तिथे करिश्मा पण असते. वेंकू महाराज करिश्माला म्हणतात की करिश्मा बाळा, वहिनी खूप दमल्या आहेत, त्यांच्यासाठी एक कप कॉफी बनवून घेऊन जा. मग करिश्मा तिथून निघून जाते. नंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याबाईंचं कौतुक करत असतो. सासूबाई, काय कमाल ॲक्टिंग केली तुम्ही, मला तर असं वाटलं की खरंच तुम्ही जीव देताय की काय. मोठ्याबाई खूप खुश असतात आणि मोठ्याने हसत म्हणतात की जावई बापू, मी जीव देत नाही, जीव घेते. प्रेमनाथ म्हणतो की माहिती आहे मला, पण माझ्या आयडियाने किती कमाल केलं ना. मग मोठ्याबाई म्हणतात की हो, आणि उठून बाहेर बघतात की कोणी ऐकत तर नाही ना, आणि म्हणतात की पण यापुढे तुम्ही कसं काम करताय ते जास्त महत्त्वाचं आहे ना. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही बघाच आता काय आहे ना, आता आम्हाला सगळ्यांचं सगळं नीट कळलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो की सुशीला कॉफी बनवत असते आणि करिश्माजवळ ती कॉफी देत म्हणते की करिश्मा बाळा, मोठ्या बाईंना कॉफी नेऊन दे. करिश्मा चिडून म्हणते की
मदर, तू काय मला इथे काम करायला आणलं आहेस का? आणि म्हणते की मी नाही जाणार. मग सुशीला ती कॉफी घेऊन जायला लागते. तितक्यात तिथे इंदू येते. इंदूला बघून करिश्मा म्हणते की इंदे थांब, मोठ्या बाईंना कॉफी देऊन ये जा. इंदू घाबरत म्हणते मी. करिश्मा रागाने म्हणते की जे सांगितलं ते करायचं, नाहीतर. मग इंदू घाबरून सुशीलाच्या हातातली कॉफी घेऊन जायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याने हसत म्हणत असतो की सासूबाई, तुम्ही पाहिलं ना आम्ही कसं चुलत सासरे बुवांकडून आम्हाला जे हवं होतं ते वधवून घेतलं, की जावई बापू कुठेही जाणार नाहीत. मोठ्या बाई म्हणतात की चुलत सासरे बुवांनी जरी तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी दिली असली तरी या घरात तुम्हाला मी घेऊन आले आहे, हे विसरायचं नाही. प्रेमनाथ हसत म्हणतो की हो सासूबाई, तुमचे खूप उपकार आहेत. मोठ्या बाई म्हणतात की आता घरात आलाच आहात, फुकटचं खा प्या, पण तुम्ही मला म्हणाला होता की तुम्ही माझ्या फायद्याचे आहात, म्हणून ते फक्त सिद्ध करत राहा. प्रेमनाथ म्हणतो की बघाच तुम्ही. मोठ्याबाई म्हणतात की किती नालायक आहात ना तुम्ही, असं म्हणून परत ते दोघेही हसायला लागतात. इंदू मोठ्याबाईंसाठी कॉफी घेऊन आलेली असते. ती प्रेमनाथ आणि मोठ्याबाईंचं सगळं बोलणं ऐकते आणि खूप शॉक होते. आता प्रेमनाथ म्हणतो की अहो, साऱ्या जगाला शहाणपण शिकवणारे आपले व्यंकट महाराज, त्यांना वेड्यात काढलं आपण, असं म्हणून दोघेही हसायला लागतात. तर मोठ्याबाई म्हणतात की आता ती इंदी आणि व्यंकट भाऊजी फक्त माझ्या तावडीत सापडू द्या, असा धडा शिकवते ना त्यांना, बघाच तुम्ही. हे सगळं ऐकून इंदूच्या हातातून घाबरून कॉफीचा ट्रे खाली पडतो आणि ती तिथून निघून जाते. आवाज ऐकून मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूप घाबरतात आणि बाहेर येऊन बघतात कोण आहे, तर तिथं कोणीच नसतं. ते दोघेही खाली येऊन सगळीकडे शोधतात पण कोणीच नसतं. इंदू एका खोलीमध्ये लपून त्यांना बघत असते. मोठ्याबाई मनातच म्हणतात की इंदे कार्टे, मला माहीत आहे तूच आहे, तू कुठे पण जाऊन लप, मी सोडणार नाही तुला. आणि ते दोघेही तिथून निघून जातात. इंदू खूप घाबरलेली असते. ती पळतच गोपाळकडे जाते. गोपाळ मंदिरात अभ्यास करत बसलेला असतो. सर्व मुले पण तिथे खेळत असतात. बाळंभट आणि आप्पा ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधली कामं चालू आहे म्हणून काही सामान आणि हत्यारं मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवल्याबद्दल बोलत असतात. आप्पा म्हणत असतात की 2 दिवस फक्त ठेवा, काम झालं की मी लगेच घेऊन जातो. पण बाळंभट यांना ते काही पटत नसतं. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात. व्यंकू महाराज रामकृष्ण हरी म्हणतात आणि विचारतात की कसली चर्चा चालू आहे. आप्पा सांगतात की अहो, जंगलाच्या बाजूला चर ओढायचं काम चालू आहे ना, तिथलं काही साहित्य मंदिरात ठेवायचं आहे. आणि सांगतात की महाराज गेल्या 2 दिवसापासून गावात कोंबड्या बकऱ्या गायब होत आहेत, मोठी जनावरं असण्याची शक्यता आहे. व्यंकू महाराज म्हणतात की बिबट्या. हे ऐकून सर्वच मुलं घाबरतात. व्यंकू महाराज म्हणतात की मग राहू द्या ते सामान इथेच, प्रश्न फक्त 2-3 दिवसांचाच आहे ना, पंचायत समितीच्या ऑफिसमधलं काम 2-3 दिवसांमध्ये होईल, मग ते जातील घेऊन. मग आप्पा आणि बाळंभट तिथून निघून जातात. व्यंकू महाराज विठुरायाला हात जोडतात आणि नंतर ते मुलांना म्हणतात की काय रे मुलांनो, खेळ का थांबवला तुम्ही, बिबट्या काय लगेच इथे येणार नाही. आणि गोपाळला सांगतात की गोपाळ, इथे मंदिरात काही अवजारे ठेवले आहेत, तुम्ही कोणीच तिकडे जाऊ नका आणि तू जरा लक्ष ठेव. व्यंकू महाराज तिथून निघून जातात. गोपाळ मुलांना म्हणतो की तुम्हाला सांगितलं आहे ना आतमध्ये जायचं नाही, मग जायचं नाही. तो म्हणतो की आतमध्ये दिवा विझला आहे, तो मी बघून येतो. म्हणून तो हळूहळू आतमध्ये काय आहे बघायला जायला लागतो. सगळीच मुले मग त्याच्या पाठीमागे येऊन काय आहे बघायला लागतात. गोपाळ त्यांच्यावर चिडून म्हणतो की कार्ट्यांनो, तुम्हाला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून, बिनडोक. मग सर्व मुले परत खेळायला लागतात. आदू गोपाळला म्हणतो की दादा, पण आपल्या गावात बिबट्या का आला आहे परत. गोपाळ म्हणतो की अरे, तो आपल्या गावात नाही आला, आपण आपलं गाव त्याच्या जंगलात वसवलं आहे आणि हे जंगल त्याचंच आहे, मग तो येणारच की. आदू आश्चर्याने विचारतो की म्हणजे आपण जंगलात राहतो. गोपाळ म्हणतो की हो, ही काय सगळी जनावरच आहेत की. आणि तो एकेकांकडे हात दाखवून म्हणतो की हा गेंडा, हा ससा, या 2 घारी. सगळेच हसायला लागतात. आदू गोपाळला विचारतो की आणि तू कोण. गोपाळ आदूला म्हणतो की बिबट्या आहे, मी बिबट्या. आणि म्हणतो की बिबट्यापाशीच येणार ना. पप्या हळूच म्हणतो की अपोवा आहेत या सगळ्या, बिबट्या काही नसतं. घाऱ्या म्हणतो की अरे, मग गावातल्या कोंबड्या कोण पळवून येत असेल. पप्या म्हणतो की भूत असेल. गोपाळ त्यांचं बोलणं ऐकून म्हणतो की ए पोरांनो, तो पप्या तुम्हाला गंडवतोय, त्याचं काही ऐकू नका. पप्या म्हणतो की असतं भूत, खरंच असतं. गोपाळ म्हणतो की असतं ना भूत, मग आज रात्री जंगलाच्या झाडाला पप्याला मी बांधणार आणि जर का पप्या गायब झाला तर मी भूताला मारणार.
होणार. मग पप्प्या घाबरून उभं राहतो आणि म्हणतो की मी का? गोपाळ त्याच्याजवळ जात म्हणतो की आता माणूस तुला उचलू शकत नाही, मग भूतच उचलू शकतो आणि चला आत्ताच बांधूया असं म्हणून ते पप्प्याची मस्करी करू लागतात. इंदू शांतपणे त्यांच्याकडे बघत असते. गोपाळ तिच्याजवळ येऊन म्हणतो की अय जंगली बेडूक, तुला काय झालं असं गार पडायला? भूत वगैरे बघितलं की काय? इंदू घाबरून म्हणते की हो. हे ऐकून गोपाळ तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.